नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. फ्रेंड्स, लास्ट लेक्चरला आपण प्रॉपर्टीज ऑफ रेक्टेंगल, प्रॉपर्टीज ऑफ स्क्वेअर, प्रॉपर्टीज ऑफ रोम्बस हे समजून घेतले. आता आपल्याला काय करायचं फ्रेंड्स, या लेक्चरला त्या ज्या प्रॉपर्टीज आपण मागच्या लेक्चरला समजून घेतल्या त्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपल्याला अशा टाइपचे एक्झाम्पल सोडवायचे है ना. फर्स्ट एक्झाम्पल तो काय म्हणतोय, P is the point of intersection of diagonal of rectangle ABCD. First, if length of AB 8 cm, then length of DC is equal to question mark. Second, if length of BP is equal to 8.5 cm, then find the length of BD and DC. आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी आपण आहे ना रेक्टँगल काढणार, रेक्टँगल ABCD. ओके, हा तो आपला रेक्टँगल असेल, रेक्टेंगल ABCD, A B C D. ओके, रेक्टेंगल ABCD काढला. बघा, P इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल. आता यामध्ये डायगोनल कोणते ना, BD हा एक डायगोनल असेल आणि CA हा एक डायगोनल असेल. ओके, आणि P इज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ डायगोनल. आता हे दोन डायगोनल रेक्टँगल मधले हे दोघं डायगोनल ज्या पॉइंट थ्रू इंटरसेक्ट करत असतील तो जो पॉइंट आहे ना, तो पॉइंट आपला P पॉइंट असेल. ओके, बघा रेक्टँगल ABCD आपण काढला, दोन डायगोनल काढले, त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन P घेतला. फर्स्ट काय, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. AB कुठे, AB याची लेंथ काय 8 सेंटीमीटर आणि AB जर AB ची लेंथ जर 8 सेंटीमीटर असेल तर त्याची अपोजिट साइड जो की CD आहे, CD किती असेल, CD पण तेवढीच असेल. ओके, बघा फ्रेंड्स, आन्सर मध्ये काय लिहिणार, इन रेक्टेंगल ABCD साइड AB is congruent to side CD. ठीक आहे ना, AB आणि CD हे दोघं अपोजिट साइड आहे ना, आणि रेक्टँगल मध्ये अपोजिट साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. बघा, AB ची अपोजिट साइड कुठली आहे, CD है ना, आणि रेक्टँगल मध्ये दोघं अपोजिट साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे दोघं अपोजिट साइडची लेंथ ही एक्झॅक्टली सेम असेल. ओके, आता आपल्याला AB माहिती आहे, AB जर 8 असेल तर CD पण ऑब्वियसली 8 असेल. ओके ना, सो मी काय लिहू शकतो या ठिकाणी, लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ CD, DC द्या किंवा CD द्या, काही अडचण नाही, इज इक्वल टू 8 सेंटीमीटर है ना. रिझन काय देणार, इन एक मिनिट, रिझन काय देणार, साइड in rectangle ABCD side AB and side DC are opposite है ना, तो भी साइड अपोजिट है, hence DC is congruent to AB. ठीक आहे ना, हे तुम्ही रिझन देऊ शकता. तुम्ही डायरेक्टली फक्त एवढं पण रिझन दिलं तरी चालेल. ठीक आहे, हे नाही पण एवढं नाही पण लिहिलं तर चालेल, एवढं पण रिझन दिलं ना तरी चालेल. ठीक आहे, बघा AB DC 8 सेंटीमीटर. ओके, AB 8, CD किंवा DC 8 आला. हे फर्स्ट होतं. सेकंड काय सर, मग लेंथ ऑफ BP 8.5 सेंटीमीटर. BP बघा, एवढा जो BP आहे ना, एवढा BP तो किती असेल, 8.5 सेंटीमीटर असेल. हा, देन फाइंड द लेंथ ऑफ BD आणि लेंथ ऑफ BC आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आधी आपण BD फाइंड आउट करणार. बघा फ्रेंड्स, BP 8.5 सेंटीमीटर ना, BP हा BD चा निम्मे असेल. ओके,
किंवा बीडी हा बीपीचा दुप्पट असेल. आता दुप्पट कसं असेल फ्रेंड्स? आता आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे रेक्टँगल मध्ये. काय प्रॉपर्टी आहे? दोन डायगोनल, ठीक आहे, बघा सपोज बी आणि डी आणि ए आणि सी हा डायगोनल असेल, हे दोघं डायगोनल हे बायसेक्ट करतात. ओके, म्हणजे बीडी या डायगोनलला एसी हा डायगोनल बायसेक्ट करतो. बायसेक्ट करतो म्हणजे हा बीडी जो डायगोनल आहे ना त्याला दोन निम्मे निम्मे पार्ट मध्ये तो डिवाइड करतो. ठीक आहे, हाफ हाफ पार्ट मध्ये डिवाइड करतो. ओके, सो आपण काय लिहू शकतो? लेंथ ऑफ BD is equal to 2 into length of BP, है ना? रीजन काय देना? Diagonals of rectangle are bisect each other. ठीक आहे ना, हे रिझन असेल. ठीक आहे, रेक्टँगल मध्ये जे डायगोनल्स आहे ते एक दुसऱ्यांना बायसेक्ट करता म्हणजे ते जो डायगोनल आहे तो म्हणजे हा बायसेक्ट करता म्हणजे हा जो एक डायगोनल आहे त्याच्या दुसऱ्या डायगोनलला दोन निम्मे पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, है ना? मग पुढे काय ना, लेंथ ऑफ BD इज इक्वल टू 2 into लेंथ ऑफ BP. आता लेंथ ऑफ BP काय फ्रेंड्स? 8.5 आहे ना, 8.5. आता 2 into 8.5 काय असतो? 17 सेंटीमीटर. ओके, म्हणजे हा जो BD फ्रेंड्स, हा BD हा पूर्ण BD तो आपल्याला 17 सेंटीमीटर मिळाला. ओके, हा जो BD आहे ना तो 17 सेंटीमीटर पूर्ण BD. ओके, आता आपल्याला लेंथ ऑफ BC काढायचा आहे. ओके, म्हणजे हा काढायचा आहे. आता एक गोष्ट ऑब्झर्व करा फ्रेंड्स, BCD हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे ना, बघा हा BCD हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. ओके, राईट अँगल ट्रायंगल आहे ना, या ठिकाणी 90 डिग्रीचा कोन बनवतो. मग आपल्याला काय लिहिता येईल? Here triangle BCD is right angle triangle, है ना? BCD हा right angle triangle असेल आणि BCD जर हा right angle triangle असेल तर आपण पायथागोरस यूज करू शकतो. पायथागोरस पायथागोरस यूज करू शकतो. कुठे पायथागोरस यूज करणार? BCD या ट्रायंगल मध्ये. आता पायथागोरस थेरम आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये हायपोटेन्यूज कुठला आहे? बघ, हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, राईट अँगलचा ऑपोजिट जी साइड आहे ती हायपोटेन्यूज असते. ओके, सो हायपोटेन्यूज काय आहे? BD. ओके, सो BD ब्रॅकेट स्क्वायर. ओके, ऍडजस्टंट साइड कुठली आहे? CD. ठीक आहे, CD स्क्वायर प्लस रिमेनिंग साइड कुठली आहे? BC चा स्क्वायर. ओके, BD काय फ्रेंड्स? BD 17 आपण काढलाय बघा, BD है ना, 17 चा स्क्वायर. CD काय? CD 8 आहे ना, 8 आहे, 8 चा स्क्वायर. CD स्क्वायर म्हणजे 8 चा स्क्वायर, BC चा स्क्वायर. आता बघा फ्रेंड्स, 17 चा स्क्वायर काय असतो? 289 असतो ना, आणि हा प्लस 8 चा स्क्वायर आहे, इकडे जाताना -1, आणि 8 चा स्क्वायर काय असतो? 64. ओके, 8 स्क्वायर 64, या ठिकाणी प्लस, इकडे जाताना मायनस झाला, इज इक्वल टू BC चा स्क्वायर. तर बघा फ्रेंड्स, 289 मायनस 64 काय? तर मग 9 मधून 4 गेला 5, 8 मधून 6 गेला 225 है ना. सो 225 इज इक्वल टू BC चा ब्रॅकेट स्क्वायर. ओके,
आणि BC चा ब्रॅकेट स्क्वेअर जर 225 असेल तर BC किती असेल फ्रेंड्स, रूट मध्ये 225. ओके, आणि BC इज इक्वल टू रूट 25 म्हणजे रूट 225 हा कोणाचा रूट आहे, 15 चा रूट आहे ना. ओके, 15 चा स्क्वेअर 225 आणि 225 चा रूट स्क्वेअर रूट 225 चा स्क्वेअर रूट 15 असेल. ओके, सो आपल्याला आन्सर काय मिळाला, BC काय मिळाला, लेंथ ऑफ BC 15 सेंटीमीटर मिळाली. ओके, सो इथं काय लिहिणार, हेन्स विचारलं ना आपल्याला लेंथ ऑफ DC. लेंथ ऑफ DC इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. लेंथ ऑफ BD is equal to 17 centimeter and length of BC is equal to 15 centimeter. ओके, हे आपलं आन्सर असतं. ठीक आहे, हे तिघ आन्सर आपण काढून घेतले. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल हे स्क्वेअर वर आहे. ठीक आहे, स्क्वेअरचं एक्झाम्पल आहे नेक्स्ट. ओके, सेकंड क्वेश्चन, find the length of diagonal of square of side is 6 centimeter. ओके, आता या ठिकाणी आपल्याला ना जो स्क्वेअर करणार आपण त्या स्क्वेअर मध्ये जो डायगोनल असेल त्याची लेंथ त्याने काढायला सांगितली. ओके, मग सगळ्यात आधी आपण काय करणार या ठिकाणी, स्क्वेअर काढणार. ओके, स्क्वेअर काढणार, असा स्क्वेअर काढणार की ज्याची साइड ही 6 सेंटीमीटर असेल. ठीक आहे ना. आणि आपल्याला माहिती आहे की स्क्वेअरची प्रत्येक साइड म्हणजे स्क्वेअरच्या चारही साइड हे कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे त्यांची चारही साइडची लेंथ ही सेम असते. ओके, सो मी आता स्क्वेअर काढणार. ओके, आपला स्क्वेअर असेल, त्याला PQRS नाव देतो मी. PQRS असं नाव देतो. ओके, नाव असं द्या, एक मिनिट. PQR, ठीक आहे. अँटी क्लॉकवाइज जातो ना आपण, असं नामकरण आपण असं करतो अँटी क्लॉकवाइज. सो त्याला स्क्वेअरला नाव दिलं आपण PQRS है ना. आणि त्यामध्ये PR हा एक डायगोनल मी कन्सिडर करतो है ना. हा PR हा त्यामधला एक डायगोनल असेल. ओके, इथं काय लिहिणार मी, सपोज स्क्वायर PQRS. ठीक है, सपोज PQRS इज स्क्वायर having of side किंवा having side लिहा, of side 6 centimeter and PR is diagonal. ठीक है ना, PR is diagonal. PQRS आपण स्क्वेअर घेतला ज्याची साइड किती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, ही 6 सेंटीमीटर, ही पण 6 असेल, ही पण 6 सेंटीमीटर असेल, ही पण 6 सेंटीमीटर. ठीक आहे ना, कारण की स्क्वेअर मध्ये प्रत्येक साइड ही 6 सेंटीमीटरच्या असतात. ठीक आहे, प्रत्येक साइडची लेंथ ही सेम असते. आणि जर एक साइड 6 सेंटीमीटर असेल तर बाकीचे तीन साइड सुद्धा 6 सेंटीमीटर असतील. ओके, आणि PR आहे ना, बघा PR हा आपला डायगोनल असेल. म्हणजे आता आपल्याला काय करायचं फ्रेंड्स, लेंथ ऑफ डायगोनल काढायची. म्हणजे हा जो PR आहे ना, जो की स्क्वेअरचा डायगोनल आहे, त्याची लेंथ आपल्याला काढायची. ओके, आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी हा बघा PQR हा एक राइट एंगल ट्रायंगल आहे ना. ओके, हा PQR आहे, राइट एंगल ट्रायंगल आहे. 90 डिग्री कोण बनवतो. मग आपलं काय लिहिते, इन स्क्वायर PQRS triangle PQR is right angle triangle. ओके, या PQRS या स्क्वेअर मध्ये PQR हा राइट एंगल ट्रायंगल आहे ना. आणि राइट एंगल ट्रायंगल मध्ये आपण काय करतो, पायथागोरस थेरम यूज करतो. बाय पायथागोरस थेरम है ना.
पायथागोरस थेरम यूज करणे. PQR हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये. पायथागोरस थेरम मध्ये कसं आहे ना, हायपोटेन्यूज काय आहे PR, ठीक आहे ना, PR चा स्क्वेअर, ओके, आणि ऑपोजिट साइड जो राईट अँगल ट्रायंगल आहे ना त्याच्या ऑपोजिट साइड ही त्याची ऑपोजिट जी साइड आहे ती हायपोटेन्यूज असते, ठीक आहे. हायपोटेन्यूज स्क्वेअर लिहिला. ऍडजसंट काय आहे PQ, ठीक आहे. हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू ऍडजसंट साइड स्क्वेअर प्लस ऑपोजिट साइड स्क्वेअर. ऑपोजिट साइड काय येणार मग QR. ओके. PQ काय 6 है ना, PQ स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर आणि QR पण 6 आहे, 6 चा स्क्वेअर. ओके, 6 चा स्क्वेअर 36 आणि 6 चा स्क्वेअर 36. ओके, 36 प्लस 36 म्हणजे PR चा स्क्वेअर हा 36 प्लस 36 असेल. म्हणजे PR चा स्क्वेअर काय 36 प्लस 36 72. ओके, आणि म्हणजे PR किती येणार मग, PR च्या स्क्वेअर 72 आहे, तर PR हा रूट मध्ये 72 येणार है ना. आणि PR जर रूट मध्ये 72 असेल, ओके, तर आपण काय लिहू शकतो बघा. रूट मध्ये 72 ला आपण कसं लिहिणार, 72 ला आपण फोल्ड करू शकतो. कशी 36 into 2. ओके, सो PR आता काय करणार आपण रूट सेपरेट करून घेतो. ओके, 36 into √2. ठीक आहे, रूट सेपरेट आपण सेपरेशन केलं ना, आपल्याकडे एक इंडेक्सचा लॉ होता ना, रूट A into B is equal to रूट A into रूट B. ओके, किंवा असा पण होता A into B raised to 1/2 is equal to A raised to 1/2 into B raised to 1/2. ओके, असा होता ना, तोच रूल आपण या ठिकाणी अप्लाय केला. सो PR आता बघा फ्रेंड्स, 36 चा रूट काय असतो, 36 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 6 चा स्क्वेअर आहे ना. सो रूट 36 काय, स्क्वेअर रूट ऑफ 36 6 आहे √2. ओके, म्हणजे PR जो आहे तो आपल्याला काय मिळाला 6√2 मिळाला. ओके, सो लेंथ ऑफ PR is 6√2 सेंटीमीटर. ओके, सो PR जो आहे आपल्याला काय मिळाला 6√2. ओके, तोच मिळाला की बघू आपण. येस, तोच मिळाला. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, तुम्ही डायरेक्टली √72 पण लिहिला तरी चालेल. ठीक आहे, आन्सर इथपर्यंत पण सफिशियंट आहे. ठीक आहे, एवढं पण सोडवलं चालेल, हे तुम्ही एक्स्ट्रा मध्ये लिहू शकता. ठीक आहे, आन्सर √72 पण असेल. ठीक आहे, आन्सर √72 लिहा किंवा 6√2 सेंटीमीटर लिहू शकता. ओके, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल, diagonal of rhombus BEST intersect at the A. First, if measure of angle BTS is 110 degree, find the measure of angle TBS. Okay, and second काय, if length of T is equal to 24, length of BS 70, and find the length of TS. आता या ठिकाणी आपल्याला आधी रोहम्बस ड्रॉ करावा लागेल. ओके, रोहम्बस ड्रॉ करणार. रोहम्बस त्याला नाव काय देणार, BEST है ना. दिस इज अवर रोहम्बस. ओके, हा रोहम्बस असेल. नाव काय असेल त्याला, BEST. ओके, BEST हा रोहम्बस आला. आता काय म्हणतोय, डायगोनल ऑफ रोहम्बस इंटरसेक्ट ऍट A. आता या रोहम्बस मध्ये दोन डायगोनल असतील है ना. BS हा एक डायगोनल असेल आणि ET हा एक डायगोनल असेल. ओके, आणि या रोहम्बस मध्ये दोघं डायगोनल ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतील तो पॉइंटला आपण A नाव देणार. ठीक आहे, A नाव द्यायला त्याने सांगितलंय, आपण A नाव देणार. ओके, इफ मेजर ऑफ अँगल BTS 110.
आता बघा या ठिकाणी या रोम्बस मध्ये बीटीएस अँगल कुठला आहे, बीटीएस हा अँगल आहे ना, हा बीटीएस आहे. ओके, सो हा जो बीटीएस अँगल असेल हा तो किती असेल, 110 डिग्रीचा असेल. ठीक आहे ना. आणि फाइंड द लेंथ ऑफ टीबीएस. बीटीएस आपल्याला माहित पडला, त्याच्यावर आपल्याला टीबीएस हा अँगल काढायचा आहे. ओके, आता बघा फ्रेंड्स, रोम्बस मध्ये एक प्रॉपर्टी होती. एक प्रॉपर्टी म्हणजे ती प्रॉपर्टी कोणती होती, रोम्बस मधले एक प्रॉपर्टी काय म्हणत होती की जे अपोजिट अँगल आहे ते कॉन्ग्रुएंट असतं, है ना. सो बीटीएस चा अपोजिट अँगल कुठला आहे, या ठिकाणी बीईएस. ठीक आहे ना. बघा बीटीएस चा अपोजिट अँगल काय आहे, बीईएस. म्हणून हे दोघं जे अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील. आणि कॉन्ग्रुएंट अँगलचा मेजरमेंट म्हणजे कॉन्ग्रुएंट अँगल असताना जे दोन अँगल त्यांचा मेजरमेंट बिलकुल सेम असतं. ओके, सो आपण आन्सर मध्ये काय लिहिणार आहोत, मेजर ऑफ अँगल बीटीएस इज इक्वल टू मेजर ऑफ एंगल बीईएस, है ना, बीईएस. ओके, बीटीएस आणि बीईएस त्यांचं मेजरमेंट काय असेल, 110 असेल. ओके, रिझन काय देणार, रिझन आपल्याला काय देते, बीटीएस and BS are opposite angle. Okay, काय लिहिणार आपण, angle, measure of angle BTS and measure of angle BES are opposite. Okay, which are congruent. है ना, रोम्बस मध्ये जे अपोजिट अँगल असतील ते कॉन्ग्रुएंट असतात. आणि कॉन्ग्रुएंट जे असतील ते दोघं म्हणजे त्यांच्या दोघांचा मेजरमेंट 110 सेम असेल. ओके, बीटीएस 110 तर बीएस पण किती असेल, 110 डिग्रीचा असेल. ओके, आता आपल्याला बीएस अँगल मिळून गेला. आता मी काय करणार फ्रेंड्स, आपल्याला टीबीएस हा अँगल काढायचा आहे. टीबीएस हा अँगल काढायचा आहे. ओके, आता नेक्स्ट आपण काय करणार, बघा फ्रेंड्स, रोम्बस मध्ये जे चारही अँगल आहे 1 2 3 4 हे चारही अँगलचा मेजरमेंटचा सम हा 360 डिग्री असतो. ओके, मग आपल्याला काय लिहिते, मेजर ऑफ अँगल बीटीएस, मेजर ऑफ अँगल बीटीएस प्लस मेजर ऑफ अँगल BES प्लस मेजर ऑफ अँगल BTS झाला, BES झाला, EST प्लस मेजर ऑफ अँगल ST भी झालाय ना, झालाय BSC झालाय, EST and TBE, है ना, TBE. ओके, यांचा मेजर काय असतो, या चार अँगलचा मेजरमेंटचा सम 360 डिग्री असतो. ओके, 360 डिग्री असतो. रिझन काय देणार मी, काय आहे काही गरज नाही. ठीक आहे, बीटीएस काय 110. ओके, प्लस मेजर ऑफ अँगल BES 110. ओके, BES पण 110 असेल, प्लस मेजर ऑफ अँगल EST प्लस मेजर ऑफ अँगल TBE is equal to 360 degree. Okay, now 110 plus 110 220 plus measure of angle EST plus measure of angle TBE, okay, is equal to 360 degree. Okay, EST angle कुठे आहे, EST हा अँगल आहे and TBE हा अँगल आहे. आता अँगल EST आणि अँगल TBE हे दोघं ऑपोजिट अँगल आहे ना.
ओके, अपोजिट अँगल आहे. ओके, आणि आपल्याला माहिती आहे की रोहोम्बस मध्ये अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. ओके, म्हणजे अपोजिट अँगल जर असतील तेव्हा आपण काय लिहू शकतो, EST ला आपण TB लिहू शकतो. ठीक आहे, बघा मी काय करणार पुढे 220 चा असा लिहिला, या EST ला आहे ना मी TB लिहून टाकणार. ओके, एक मिनिट, याला मी TB लिहून टाकणार. EST च्या जागी काय लिहिणार, TBE प्लस मेजर ऑफ अँगल TBE प्लस 360 डिग्री. ओके, बघा फ्रेंड्स, आता मी EST च्या जागी TB का लिहिला, बघा रोहोम्बस मध्ये TBE आणि EST हे दोघं अँगल अपोजिट आहे है ना, आणि अपोजिट अँगल हे कॉन्ग्रुअन्स असतात. कॉन्ग्रुअन्स असतात मध्ये त्या दोघं अपोजिट अँगलचा मेजरमेंट हा सेम असतो. ओके, म्हणून मी काय रिझन काय देणार, बघा मेजर ऑफ अँगल TBE इज कॉन्ग्रुअंट टू मेजर ऑफ अँगल EST है ना, EST हा त्याचा रिझन आहे. ओके, TBE हा EST चा कॉन्ग्रुअंट आहे, म्हणजे TB ची जी मेजरमेंट असेल, ठीक आहे, TB चा म्हणजे TB हा अँगल चा मेजरमेंट जेवढा असेल तेवढा EST अँगलचा मेजरमेंट असेल. ठीक आहे, आणि कॉन्ग्रुअंट असल्यामुळे ते दोघं सारखे असतील. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण TB च्या जागी EST ला पुट करू शकतो. ओके, मग बघा फ्रेंड्स, हा 220 डिग्री ना, एक मिनिट आधी मी याला ऍड करून घेतो. ओके, TB मेजर ऑफ अँगल TB प्लस मेजर ऑफ अँगल TB म्हणजे 2 इंटू मेजर ऑफ अँगल TB. ठीक आहे, आणि 360 डिग्री, ठीक आहे, इज इक्वल टू 360 डिग्री. आता हा काय 220 प्लस ला आहे, तिकडे जाताना तो मायनस ला होऊन जाणार. ओके, सो 2 इंटू मेजर ऑफ अँगल TBE इज इक्वल टू 360 मायनस 220. 36 मधून 22 गेला 14, म्हणजे 360 मधून 220 गेला, किती आला 140. ओके, सो मेजर ऑफ अँगल TBE इज इक्वल टू 140 डिग्री अपॉन 2. 2 मल्टीप्लाय लिहायचा जाताना डिव्हिजन ला होणार, 140 अपॉन 2 म्हणजे 70. ओके, म्हणजे आपल्याला मेजर ऑफ अँगल TBE हा किती मिळेल 70 डिग्रीचा मिळणार. ओके, TB काय मिळाला 70 डिग्री. ओके, हा TB बघा 70 डिग्री ना, हा जो पुरा अँगल आहे तो 70 डिग्रीचा असेल. ठीक आहे, आता बघा फ्रेंड्स, TB हा अँगल आहे ना EST चा अपोजिट आहे, आणि रोहोम्बस मध्ये जे अपोजिट अँगल असतात, जे समोरासमोर अँगल असतात त्यांच्या मेजरमेंट सेम असतो. जे TB जर 70 असेल आणि TB हा EST ला कॉन्ग्रुअंट आहे, म्हणजे ऑब्विसली हा EST जो अँगल आहे ना तो पण 70 डिग्रीचा असेल. ठीक आहे, आता त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला काय सांगितलंय, मेजर ऑफ अँगल TBS फाइंड आउट करायला सांगितलंय. ओके, TB मला माहित मिळाला, हा जो TB तो किती आहे 70. आता मला TBS फाइंड आउट करायचा आहे. TBS म्हणजे बघा, TBS म्हणजे हा बघा असा TB आणि हा S. ओके, हा बंद करतो त्याला, बघा हा आहे ना, हा अँगल, म्हणजे हा जो एवढा अँगल फ्रेंड्स तो आपल्याला फाइंड आउट करायचा. ओके, आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी आपल्याला दिसतं काय TBS हा अँगल फाइंड आउट करायचा ना, आपल्याला TBE मिळून गेला आहे. आता TBE हा अँगलला हा BS जो डायगोनल आहे तो BS या डायगोनलने 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. ठीक आहे, 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केले. ओके, आणि हा जो डायगोनल आहे BS, त्या डायगोनल मुळे हा जो TBE अँगल आहे, हा जो TBE अँगल आहे तो जो की 70 डिग्रीचा आहे, त्या डायगोनल मुळे या ठिकाणी 35 चा होणार आणि 35 चा होणार. ओके, 35 चा होणार. ओके, म्हणून आपण काय लिहू शकतो बघा,
आपण काय लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल TBS, ओके, मेजर ऑफ अँगल TBS इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ अँगल TBE. ओके, बघा TBS हा जो अँगल आहे TBS, तो अँगल TBE च्या निम्मे असेल, ठीक आहे, हाफ ऑफ TBE असेल. ओके, कारण या बायसेक्टर मुळे ना हा 70चा अँगल 35 मध्ये डिवाइड झालाय है ना. सो काय लिहिते आपल्याला 1/2 इंटू TBE काय आहे, पूर्ण TBE त्याचं मेजरमेंट काय आहे 70 है ना. मग काय ना हाफ इंटू 70 म्हणजे 35. ओके, म्हणजे आपल्याला जो रिक्वायर्ड TBS हा अँगल होता, TBS हा बघा हा किती असेल 35 डिग्रीचा असेल है ना. जो आपल्याला अँगल काढायला लावला होता तो 35 डिग्रीचा येणार है ना. आता आपण काय करू, सेकंड स्टेप बघू. ओके, ही आपली होती फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये आपण एवढं सॉल्व्ह केलं. आता आपण सेकंड स्टेप कडे जाणार, ठीक आहे. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. ओके, तेव्हा त्यानंतर आपण सेकंड बघू. सेकंड काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ टी 24. बघा टी याची लेंथ काय आहे 24 सेंटीमीटर असेल ना. लेंथ ऑफ बीएस बघा हा बीएस त्याची काय असेल 70 सेंटीमीटर असेल. आणि फाइंड टीएस म्हणजे आपल्याला हा टीएस करायचा. ओके, बघा फ्रेंड्स, हा जो ट्रायंगल दिसतोय बघा TAS. ओके, या ठिकाणी हा ए आहे ना 90 डिग्रीचा असेल. ओके, मग आपण काय लिहू शकतो, TAS हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे ना. TAS हा एक राईट अँगल ट्रायंगल असेल. ओके, हेन्स सेकंड मध्ये घ्या हियर TAS है ना, मेजर ट्रायंगल TAS is right angle triangle. ओके, या ठिकाणी TAS हा राईट अँगल ट्रायंगल आहे है ना. यामध्ये मेजर ऑफ अँगल TAS हा 90 डिग्रीचा असेल. TAS बघा TAS चा हा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असेल. ओके, नेक्स्ट काय बघा फ्रेंड्स, TE ची लेंथ काय 24 आहे ना. बघा TE ची लेंथ काय 24. मला TA ची लेंथ का नाही मिळाली. ओके, आणि TE ची लेंथ काढली त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर ह्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरमचा यूज करून TS काढू शकतो. ओके, त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण काय करणार, त्याच्यासाठी आपल्याला TA चे मेजरमेंट काढावं लागेल. ओके, मग बघा लेंथ ऑफ TE बघा TE हा पूर्ण जो TE तो 24 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला माहिती आहे रोम्बस मध्ये जो डायगोनल असतो, ना तो दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. ओके, बघा हा TE हा डायगोनलला आहे ना, हा BS या डायगोनलला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केले. ठीक आहे, दॅट इज TA अँड AE. ओके, सो आपण काय लिहू शकतो हियर लेंथ ऑफ TA बघा लेंथ ऑफ TA इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ ऑफ TE. ठीक आहे, बघा हा जो TA आहे ना या TE च्या लेंथच्या अर्धा आहे. बघा TA हा TE चा अर्धा आहे ना. ठीक आहे, सो लेंथ ऑफ TA इज इक्वल टू हाफ ऑफ लेंथ ऑफ TE. ठीक आहे, 1/2 लेंथ ऑफ TE काय 24. ओके, TE बघा TE 24. मग हाफ ऑफ 24 किती असतो 12. सो लेंथ ऑफ TA म्हणजे हा जो TA आहे ना त्या TA ची लेंथ किती मिळणार आपल्याला, हा जो TA हा TA त्याची लेंथ किती मिळणार आपल्याला 12 सेंटीमीटर. ओके, आता बघा फ्रेंड TAS हा राईट अँगल ट्रायंगल मध्ये TA हा आपल्याला 12 मिळून गेला है ना. TA 12 मिळून गेला, त्याच्यावर आपल्याला TS काढायचा आहे.
मग टीएस करण्यासाठी आपल्याला बघा या राईट अँगल ट्रायंगल मध्ये टीए मिळून गेला, आपल्याला टीएस करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा जो एएस आहे ना तो एएस पण आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. ओके, मग तो काय होते बघा, बीएस काय आहे 70 आहे. हा जो पूर्ण बीएस आहे बघा, हा जो पूर्ण बीएस आहे, हा बीएस तो किती असेल, तो 70. ओके, मग या ठिकाणी आपण काय करणार, बीएस या डायगोनल मधून टी ही डायगोनल जाते आणि बीएस या डायगोनलला टी हा जो डायगोनल आहे तो 2 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करतोय. ओके, मग नेक्स्ट आपण काय घेणार, हिअर लेंथ ऑफ आपल्याला एएस काढायचा आहे ना, हा एएस, कारण की एएस भेटला त्याच्यानंतर आपण पार्ट या राईट अँगल ट्रायंगल मध्ये पायथागोरसचा थेरम यूज करून टीएस ची साइड आपण काढू शकतो. ओके, मग आपण एएस काढणार. एएस हा बीएस चा निम्मे आहे. ठीक आहे, एएस हा बीएस साइडच्या निम्मे आहे. ओके, सो 1/2 लेंथ ऑफ बीएस है ना, 1/2 बीएस काय आहे, बीएस हा 70 डिग्री आहे. ठीक आहे ना, 70 डिग्री असल्या कारणाने हा किती आहे ना 35 आहे. ठीक आहे, बघा एएस काय आला म्हणजे हा जो एएस आहे तो आपल्याला 35 डिग्री मिळाला. आता आपण काय करणार, इन राईट अँगल ट्रायंगल टीएएस आपण पायथागोरस थेरम यूज करणार. ओके, इन राईट अँगल ट्रायंगल टीएएस बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम. ओके, आता पायथागोरस थेरम कुठे यूज करणार, टीएएस या राईट अँगल ट्रायंगल मध्ये. ओके, बघा फ्रेंड्स हा राईट अँगल ट्रायंगल आहे ना, आता याच्यात हायपोटेन्यूज कुठला आहे बघा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे ना, म्हणजे 90 डिग्री जो कोन असतो, जो अँगल असतो त्याच्या समोरची साइड, त्याची अपोजिट साइड असते टीएस, म्हणजे त्याची अपोजिट साइड ही हायपोटेन्यूज असते है ना. सो या ठिकाणी हायपोटेन्यूज काय आहे, टीएस स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर है ना, हा 80 लिहा किंवा टीए लिहा काही अडचण नाही, प्लस एएस स्क्वेअर है ना, एएस स्क्वेअर. ओके, 80 काय आहे, 80 टीए म्हणजे 12 है ना, 80 म्हणा किंवा टीए म्हणा, 12 स्क्वेअर एएस, एएस 35 सेंटीमीटर ना, या ठिकाणी डिग्री नोट करा, 35 स्क्वेअर. ओके, 12 चा स्क्वेअर 144 आणि 35 चा स्क्वेअर काय आहे आपण डायरेक्ट बघून घेऊ, 1225 आहे ना, आणि 1225 आणि 144 म्हणजे 1369. ओके, आता बघा फ्रेंड्स, टीएस स्क्वेअर हा 1369 आहे, म्हणजे टीएस काय आहे ना, टीएस हा स्क्वेअर रूट ऑफ 1369 आहे. ओके, आणि स्क्वेअर रूट ऑफ 1369 काय आहे तर 37 येतो. ओके, सो टीएस आपल्याला मिळाला 37. ओके, सो या ठिकाणी टीएस काय मिळाला आपल्याला 37 सेंटीमीटर. ओके, हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे फ्रेंड्स, तर फ्रेंड्स या ठिकाणी आपण आजचे लेक्चर संपूया. आशा करतो की आजचं लेक्चर तुम्हाला नक्की समजलं असेल. तर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा अशी नवीन व्हिडिओ अपलोड करत राहील त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.